तर बघा होळी येणार आहे आणि होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या असतात त्या आणायच्या असतात। माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या घरात आणून स्थापना करायची असते। होळीची रात्र जी असते ती महासिद्ध रात्रीमध्ये ओळखली जाते। ज्या पद्धतीने महाशिवरात्रीची रात्र होती त्याच पद्धतीने होळीची रात्रीला सुद्धा महत्त्व दिलं जातं। होळीच्या रात्रीला जो कोणी सेवा उपासना आराधना करत असतात, बरेच बघा आपण बघतो बऱ्याच ठिकाणी जे साधू संत असतात ते सुद्धा या रात्रीची वाट बघत असतात आणि या रात्रीला किंवा या होळीच्या दिवसाला जे काही वस्तू आपण सिद्ध करत असतो त्याचं म्हणजे पुण्यप्राप्ती किंवा त्याचा इफेक्ट आपल्या आयुष्यात घडत असतो, आपल्या घरात घडत असतो आणि हा बदल आपल्याला बघायला मिळत असतो। होळी जी आहे ती आपली येणार आहे 2 मार्च 2026 वार आहे सोमवार या दिवशी आणि आपल्याला होळीच्या दिवशी काही वस्तू ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि त्या वस्तू म्हणजेच आर्थिक प्रगतीसाठी आपल्या घरातील नजरबाधा जी असते ती नजरबाधा होऊ नये आपल्या घरावर यासाठी आपल्याला काही गोष्टी आपल्या घरात आणायच्या असतात। आपल्या घरातील वाईट नकारात्मक शक्ती ज्या असतात त्या बाहेर निघायला मदत होत असते आणि आपल्या घरात सुख समृद्धीही नांदत असते। बघा पैसा म्हणजेच लक्ष्मी नाही तर आपल्या घरात शांतता नांदणं, सुख असणं, गोकुळासारखं हसत खेळत घर असणं हे सुद्धा एक लक्ष्मी स्वरूप आहे। म्हणून आपल्या घरात असं वातावरण पाहिजे असेल तर नक्कीच मी ज्या वस्तू सांगेल तुम्हाला या वस्तू जर असतील तर आणू नका, ज्या वस्तू नाहीत तुमच्या घरात त्या तुम्ही आणू शकतात। तर सर्वप्रथम तुम्हाला सांग या वस्तू आपल्याला आणायच्या आहेत त्या वस्तू समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या आहेत। जेव्हा माता लक्ष्मी या सुद्धा समुद्र मंथनातूनच उगम पावले म्हणजे जन्म झालेला आहे त्यांचा, त्याच पद्धतीने माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी या वस्तूंचा संबंध येत असतो आणि समुद्र मंथनाच्या वेळी या वस्तू बाहेर पडलेल्या आहेत आणि त्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे। नक्कीच तुमच्या घरात जर या वस्तू नसतील तर या वस्तू आपल्या घरात आणून तुम्ही स्थापना करू शकतात। आता पहिली वस्तू म्हणजेच काय बघा, कवड्या ज्या असतात पिवळ्या कवड्या 7 कवड्या आपण आणत असतो। ह्या कवड्या ज्या असतात आपल्या पूजा भांडारमध्ये तुम्हाला मिळून जातील। या कवड्या तुम्ही आणू शकतात, 7 कवड्या आणून त्या आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकतात। या 7 कवड्या ज्या असतात आपण देवघराच्या जागी एक पिवळ्या पोटलीमध्ये पिवळ्या कापडामध्ये पोटली बांधावी आणि आपण तिथे स्थापित करू शकतात। या स्थापित कशा कराव्या, कोणते मंत्र स्तोत्र म्हणावं ते आपल्या दुसरा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकतात। आता दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजेच काय बघा, श्रीयंत्र। श्रीयंत्र जे असतं ते पंचधातूचं असतं, ते तुम्हाला मिळून जाईल, ते तुम्ही स्थापना करू शकतात। माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी श्रीयंत्राचा खूप मोठा प्रभाव असतो। आपल्या घरातील वातावरण वास्तुदोष सुद्धा निवारण्यासाठी श्रीयंत्राचा प्रभाव तुम्हाला बघायला मिळेल। म्हणून तुम्ही श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर नक्कीच तुम्ही आणू शकतात। श्रीयंत्र आणून नुसतं आपण सिद्ध करून ठेवून दिलं तर याचा उपयोग नाही। तर तुम्हाला सांगेल श्रीयंत्र आणल्यानंतर त्याची वारंवार पूजा आराधना करणं खूप महत्त्वाचं असतं। पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार शुक्रवार या दिवशी सुद्धा कुंकुमार्चन करणं, अभिषेक करणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळेच आपल्या घरात या पूजा आराधना केल्याने आपल्या घरात चांगला इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल। पुढची वस्तू म्हणजेच काय बघा, आपला मेन दरवाजा जो असतो मुख्य दरवाजा त्या ठिकाणी तुम्ही पंचधातूचा स्वस्तिक चिन्ह जे असतं ते सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता। तुमच्या दरवाजाला नसेल तर नक्कीच तुम्ही आणू शकतात। आता स्वस्तिक चिन्ह आणल्याने आपल्या घरात हे शुभतेचं प्रतीक आहे, स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावर लावल्याने आपल्या घरात येणाऱ्या वाईट शक्ती नजर दोष जे असतात ते निवारण होत असतो। त्यामुळे आपण मुख्य दरवाजाला स्वस्तिक हे चिन्ह लावू शकतात पंचधातूचं जर तुम्हाला हवं असेल तर। त्यानंतर पुढची वस्तू म्हणजेच जे लक्ष्मी मातेचे पावलं जे असतात त्या उंबरठ्याला आपल्याला लावायचे असतात। आता उंबरठ्याला आपण दररोज रांगोळीने काढत असतो ते सुद्धा चालेल, काही हरकत नाही। तुम्ही जर दररोज लक्ष्मीचे पावलं उंबरठ्यावर काढत असतील तर अतिउत्तम, पण आपली घाई असते, खूप धावपळ असते, धावपळीच्या जीवनामध्ये नाही जमत तर बघा आपण लक्ष्मीचे पावलं जे असतात ते पंचधातूचे, तांब्याचे, पितळीचे, चांदीचे या पद्धतीने तुम्ही लावू शकतात। प्लास्टिकचे लावू नका, महिलांना सांगेल का सकारात्मक लहरी खेचण्याची पावर जी असते ती धातूमध्ये असते, प्लास्टिकमध्ये नसते। म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल प्लास्टिकचे आणू नका, भले तुम्ही तांब्याचे आणा, पितळीचे आणा, या पद्धतीने आणा आणि चांदीचेही काही महाग मिळत नाही त्यामुळे तुम्ही चांदीचे सुद्धा आणून त्या दिवशी त्यांची पूजा आराधना करून तिथे तुम्ही तुमच्या उंबरठ्याला लावू शकतात। आता पुढची वस्तू म्हणजेच काय बघा, कासव जे असतं ते आपण देवघरामध्ये ठेवत असतो। आता कासव तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला कोणतं आणावं, बघा पितळी किंवा पंचधातूचं आपण आणू शकतो। आता ते आणल्यानंतर त्या कासवाच्या खाली जर यंत्र असेल तर ते तुम्ही तांदूळात ठेवू शकतात,
प्लेन भाग असेल, कासवाचा खालचा भाग जर प्लेन असेल तर ते तुम्ही पाण्यात ठेवू शकतात. या पद्धतीने आणा. तर पंचधातू किंवा पितळचं कासव जे असतं ते सुद्धा तुम्ही घरात स्थापित करू शकतात. कासव जे असतं यामुळे त्याचं कासवाचं आयुष्य जे असतं दीर्घायुष्य असतं आणि आपल्या घरातील लोकांचं आयुष्यसुद्धा आयुष्य वाढत असतं, म्हणून आपल्याला ते स्थापित करायचं असतं. माता लक्ष्मीचं म्हणजे खेचून आणायचं एक ते म्हणजे समुद्र मंथनातून आलेलं आहे, त्यामुळे त्याचा एक संबंध माता लक्ष्मीसोबत येत असतो. म्हणून तुमच्या घरात जर नसेल तर नक्कीच आणा. आणि पुढची वस्तू म्हणजेच बघा, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मुख्य दरवाजाला जर 64 योगिनी यंत्र तुमच्या घरात जर नसेल, नक्कीच तुम्हाला सांगेल 64 योगिनी यंत्र हे नक्कीच लावा. त्याचा इफेक्ट हा जास्त चांगल्या पटीने बघायला मिळतो. आपल्या घरामध्ये नजरबाधा, वाईट शक्ती या प्रवेश करत नाही. माता लक्ष्मीचं 64 योगिनी यंत्र म्हणजे काय, त्या माता लक्ष्मी ज्या आहेत 64 देवींचं एक यंत्र येतं आणि ते तिथे लावलं जातं. नक्कीच इथे साईडला फोटो जमलं तर टाकेल मी तुम्हाला. आपल्याला केंद्रांमध्ये मिळून जात असतं, त्या पद्धतीने तुम्ही लावू शकतात. मात्र त्याला सिद्ध करावं लागतं. सिद्ध करायचा कसं तो दुसरा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि ते नक्कीच तुमच्या घरात जर नसेल तर ते सुद्धा तुम्ही त्या दिवशी आणू शकतात. त्याचासुद्धा इफेक्ट आपल्या घरात जास्त पटीने तुम्हाला बघायला मिळेल आणि नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी चांगली वस्तू ही मानली जाते. पुढची वस्तू म्हणजेच काय बघा, आपल्या दरवाजाला जर कवड्यांचं तोरण नसेल तर तुम्हाला आवर्जून सांगेल कवड्यांचं तोरण नक्कीच लावा. कवड्या या माता लक्ष्मीला खूप आवडतात. कुलदेवी झाली किंवा माता लक्ष्मीचं एक म्हणजे देवींचं जे असतं त्यांना कवड्या आवडत असतात, म्हणून तुम्ही एक तोरण जे असतं मुख्य दरवाजाला जर तोरण नसेल तर मुख्य दरवाजाला कवड्यांचं तोरण जरूर लावा तुम्ही, असं मी तुम्हाला अवश्य सांगेल. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे त्यासोबतच तुम्हाला सांगेल बघा, तुमच्या घरात जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा फोटो तुम्हाला म्हणजे आणायचं असेल पण योग येत नाही तर नक्कीच तुम्हाला सांगेल माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोसुद्धा तुम्ही आणू शकतात या दिवशी. तर एवढा शुभ मुहूर्त जो आहे तो आहे त्या दिवसाचा होलिका हुताशनी पौर्णिमा म्हणून, आणि त्या दिवशीची रात्रीला म्हणजे संध्याकाळी तुम्ही सिद्ध करून या वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतात. तर चला मग, खूप महत्त्वाच्या अशा वस्तू आहेत. नक्कीच तुमच्या घरात नसतील तर आणा आणि सिद्ध करून घ्या. तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेममध्ये मार्ग नक्कीच सापडतील आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी या वस्तू नक्कीच आपल्या घरात हव्यात. चला मग, सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.